आणि त्याच्याच बरोबरीने राणा प्रताप क्रिकेट संघाचे वाईस कॅप्टन आणि नियोजनाचे बादशाह रुपेशजी कुडेकर यांच्याकडून पण 200 असं 600चं आयवा कॅचचं पारितोषिक. नक्कीच प्रेक्षकांना आपण आयवा कॅच घ्यायचे आणि तब्बल 800 रुपयाचा मान बक्षीस घ्यायचंय. सुंदर चेंडू, पहिलाच चेंडू तशी गोलंदाजी मार्क करते सज्ज गोलंदाज असेल तो दैवली संघाकडून. नक्कीच गोलंदाजी मार्क करते सज्ज गोलंदाज असेल तो कोण आहे? विवेक हा गोलंदाज. इथेशी मात्र सलामीची जोडी मैदान जाते. अक्षय आणि जयेश. पहिला चेंडू सुंदर खेचलाय. पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती आल्या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाचं श्री गणेश झालेला आहे. आणि या 2 धावेच्या मदतीने जर आपण विचार करायला तर नक्कीच धाव पलकावरती धावा लागतात त्या 2 धावा. आता मात्र या P1च्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. खूपच आजचा दिवस लेट झालेला आहे. अत्यंत दुःखद घटना घडली होती. नक्कीच प्रशांत दादा शिवाजी शिंदे यांच्या आईंचं निधन झालं, त्यामुळे सामन्यांना आपल्या उशीर झालं. तर नक्कीच तिसरा चेंडू इथेशी निर्धाव येतोय. अक्षय याला चेंडू मात्र समजत नाहीये आणि या निर्धाव चेंडूची सांगते मात्र धावपळक थांबतंय. धावपळकावरती धावा आहेत त्या 2 धावा. नक्कीच 9-9 सरकार माधव ठाकरे सरांची संपूर्ण टीम उंचवणार टोला घे. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमा रेषा पार. येतो A1 क्वालिटीचा बिग 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 ब्रँडेड षटकार डीजे. व्हिडिओ कॉलचा बादशाह म्हणून संबोधले जाणारा सूरज चव्हाण यांच्याकडून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेले. नक्कीच व्हिडिओ कॉलचा बादशाह म्हणून संबोधला जातो सूरज चव्हाण यांना. एक सूरज चव्हाण बिग बॉस मध्ये फेमस झाला, तर एक सूरज चव्हाण वेनगावचा क्रिकेटचं नाव रोशन केला. तसेच व्हिडिओ कॉलचा बादशाह म्हणून फेमस होतोय सूरज चव्हाण. त्यांच्याकडून आयवा कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच सुंदर फटका आलाय अक्षयच्या बॅट मधून. इथे मात्र आनंद कालपेट पतीचा फटका क्षेत्ररक्षित येता येणार. पियुष कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती 9च्या घरामध्ये. नक्कीच अतिशय सुंदर स्कोररची भूमिका आपण पहिल्या दिवशी बघितली असेल शुभम कोतेकर, दुसऱ्या दिवशी बघितले ओम केलेटकर, तिसऱ्या दिवशी बघितली जोडी ती अनिकेत कोतेकर आणि शुभम कोतेकर यांची अतिशय सुंदर स्कोररची भूमिका आपल्याला बजावतात. येतशी मात्र चेंडू कुठं आणि फली कुठं त्रिफळा चित झाला फलंदाज जयेश. नक्कीच संधी देऊया आपण डीजे मास्टरला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात त्या 1 गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच गोलंदाजी मार्क करते सज्ज गोलंदाज असेल तो दैवली संघाकडून राज P1चं षटक टाकलं ते विवेक ह्या गोलंदाजी 9 धावा खर्च केला. 1 गड्याला तंबूचा रस्ता दाखवला, तर दुसरं षटक P2चं षटक हातलतोय राज हा गोलंदाज. राज ह्याला मात्र दोन्ही फलंदाजांवर राज करावा लागेल. अक्षय गावडे
आणि प्रमोद धुळे. आता मात्र एकेरी धावेच्या मदतीने संघ धावसंख्या 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती मात्र 10च्या घरामध्ये. नक्कीच 10 आकड्याचा विचार करायला नक्कीच मास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 आणि तीच धावसंख्या तोच नंबर मात्र धाव फलकावरती लागतोय आरोन संघाचा. नक्कीच इथशी सुंदर चेंडूची फेकी केली गोलंदाज राज याने. राजाला राज करायला केलं फलंदाजांवरती. गोलंदाजाने टिचून मारा केला. या गोलंदाजाने निर्धाव चेंडूची सांगता केले. चेंडू मात्र किलपट्टीवर पडून यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. इथशी मात्र चेंडू कुठं आणि फळी कुठं. चेंडू आणि फळीचा संपर्क. चेंडू यायच्या आधीच बॅट निघून जाते प्रमोद धुळे यांची. आंधी लगाने की चक्कर में है प्रमोद धुळे, परंतु आंधी लगती ही नहीं है. इथेशी मात्र सुंदर चेंडू. इथेशी क्षेत्ररक्षक तैनात. स्क्वेअर लेगच्या अंपरच्या डोक्याने गेलेला चेंडू क्षेत्ररक्षकाने चुकी केले आणि इथेशी एक सोपा झेल जमिनीत दान केलाय आणि इथेशी मात्र फलंदाजाला जीवदान भेटतोय प्रमोद धुळेला आणि एक धाव घेण्यात यश येतो. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा लागतात त्या 11 धावा. धाव फलकावरती लागतात. एक गडी बाद झालेला आहे. दुसरे षटक प्रगती पथावर. P2चं षटक. सुंदर फटका लॉंगच्या दिशेने चेंडू पियुष धनवे तिथे तैनात. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. नक्कीच जिथेशी चौकार जाण्याचे चान्सेस होते तिथेशी मात्र पियुष धनवेने सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. तिथेशी एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने वाढते. जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. जर विचार केला नक्कीच धावफलक संत गतीने चालतंय. एकेरी दुहेरीच्या मदतीने धावफलक घालतंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 12. इथे उंचावून गेलेला चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. स्वतः तिथेशी ज्यांनी कर्जत क्रिकेटची ओळख केली आहे असे बाळादादा धनवे स्वतः चेंडू खाली येतात आणि तसे जेल घेऊन प्रमोद धुळेला तंबूचा रस्ता दाखवतात. नक्कीच धाव फलकावरती धावा आहेत त्या 12. 2 षटक समाप्ती पदावर येताना धाव फलक आहेत ते 12 धावा. तिसरे षटक प्रगती पथावर असताना आता मात्र फलंदाज जातोय तो प्रवीण. तो परत आपण संधी देऊया डीजे मास्टरला. सुंदर आनंद स्टेट डाई फटका. इथे क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. 1 बाउन्स चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि इथे एकेरी धाव घेण्यात यश येतो या फलंदाजांना आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा धाव फलक संतत गतीने धाव येतात. त्या धाव फलकावरती 13 धावा झालेल्या आहेत. नक्कीच पेटपे ओजी लोगोमेने दैवली संघ सौजन्य दिनेश कडू उपशहर प्रमुख तसेच स्वप्नील जाधव युवा सेना कर्जत शहर संघटक. आपण व्यासपीठावर यायचंय. माझा आवाज ऐका असेल तर व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं. स्पर्धेच्या ठिकाणी आपला सहर्ष स्वागत असेल. दिनेश कडू उपशहर प्रमुख तसेच स्वप्नील जाधव युवा सेना कर्जत शहर संघटक. आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय.
नक्कीच इथशी गडी बाद झालाय. तिसरा हातरा बसलाय तो रोशन याच्या स्वरूपात, प्रवीण याच्या स्वरूपात तिसरा हातरा बसलाय तो आरवंश संघाला. आणि आता मात्र येतात ते आरवंश संघाचे PM पांडुरंग मोडाक. चला प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. प्रेक्षकांना उठले असेल तर, बसले असेल तर उभे राहा आणि झोपले असेल तर उठा. कारण का ऐवजासाठी HDFC चे मॅनेजर सुयोग पालकर, तसेच आमचे व्हिडिओ कॉलचे बादशाह सूरज चव्हाण, तसेच ब्लॅक बंबा म्हणून ओळख असलेले विनायक कोतेकर, रुपेश कोडेकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. मला सांगता तुमचे मित्र सुयोग पालकर यांनी मला मेसेज टाकलेला आहे. सुयोग पालकर यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज केलेला आहे. त्यामुळे अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. सामना अतिशय चुरशीचा रंगतोय आणि तसे निर्धाव चेंडूचे होते सांगता. अतिशय सुरेख गोलंदाजी विकी गुंजाल्या गोलंदाजाची. धाव फलकावरती धावा लागतात, त्या 14 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडू 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 14 धावा धाव फलकावरती लागतात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने गेला. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय 6 धावांसाठी. मस्ट नीडेड षटकार डीजे. धाव फलकावरती धावा लागतात, त्या 20 धावा लागलेल्या आहेत. अतिशय सुंदर पंचांची भूमिका माधव ठाकरे सरांची. एखाद्या तरुणाला लाजवेल असा डास. चेंडू आलाय वाकड्या तिकडे बाबलीचा हिरवेरा पाळा आणि दूर दूर मारेगा षटकार, लेकिन झुकेगा नाही साला. येतात 6 धावा. षटकार डीजे. एकीकडे असतील 57 वर्षांचे माधव ठाकरे सर, दुसरीकडे असतील आमचे त्यांच्याच साथी पंच. अतिशय सुंदर चुरत चालू होती. गौतमी पाटीलला लाजवेल असा डान्स माधव ठाकरे सरांचा आपल्याला या 4 दिवसांमध्ये पाहायला भेटतो या रजनी शुक्लेमध्ये. आणि धाव फलकावरती धाव लागतात, त्या 26 धावा. 2 चेंडूंनी मात्र खराब गोलंदाजी केली आहे या विकी गुंजाला गोलंदाजांनी. 4 चेंडू सुरेख फेकले होते, परंतु त्या 4 चेंडूंवरती पाणी फेरलंय शेवटच्या 2 चेंडूंनी. धाव फलकावरती धाव लागतात, त्या 26 धावा. नक्कीच गोलंदाज असेल तो राजा पांडुरंग मोडक. अतिशय सुंदर टॅप केला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. चेंडू अडवण्यात यश येतोय आणि एका धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचत, त्या 27 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 27 धावा लाभल्यात. 3 गडी बाद झालेत. अजूनही मात्र अक्षय अजूनही तैनात तिथे 24 धावांवर खेळतोय. उंच टोळ्यात चेंडू आणि फळीचा संपर्क जसा पाहिजे तसा होत नाहीये, परंतु सेफ झोन मध्ये पडलेला चेंडू 2 धावा सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाचं धाव फलक 2 न वाढतंय आणि जाऊन पोहोचतंय ते 29च्या घरात. अतिशय सुंदर शृंखला रंगते. राणा प्रताप क्रिकेट संघ व शिवसेना शाखा वेणगाव आयोजित ही स्पर्धा आमदार चषक 2026 आणि या आमदार चषक 2026 चा आजचा 4था दिवस. आणि या 4थ्या दिवशी मात्र पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना रंगतोय तो आरवान विपक्ष दैवली संघ. गोलंदाजी मार्गवरती सज्ज गोलंदाज राज असेला. अतिशय सुंदर चेंडू
इथशी निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू मात्र खेळपट्टीवर पडून यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने दर धाव फलकाचा विचार करता नक्कीच 37 करोड मित्र शुभम कोतेकर मला सांगतात की 3 गाड्यांच्या मोबदल्यात धाव फलकावरती धाव लागतात ते 29 धावा. अतिशय सुंदर चेंडू गोलंदाज तिथं हुशार आहे आणि तशी मात्र एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केतन भांबळे थोडी चुकी करतात परंतु दोन्ही गाड्या मात्र एकाच पटरीवरून आदळतात आणि इथेशी मात्र अपघाती घटना घडते. पांडुरंग मोडक यांच्या बाबतीत नक्कीच तंबूच्या दिशेने परततात. पांडुरंग मोडक चौथा हादरा बसतो आरवण संघाला. तोपर्यंत संधी देऊया आमचे लाडके डीजे मास्टर. गावाचा आमदार चषक डीजे विकू इंदाई राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव आयोजित. राणा प्रताप क्रिकेट संघ मोठे वेणगाव. धन्यवाद डीजे मास्टर. अतिशय सुंदर स्पर्धा राणा प्रताप क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा रंगते. रोशन रोशन नक्कीच विकेट जाते. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय गोलंदाज राज. हा गोलंदाज पहिला चेंडूवरती एकी धाव, दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव, तिसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौथ्या चेंडूवरती मात्र एक धाव आणि रनआउट आणि पाचव्या चेंडूवरती फलंदाज बाद. अक्षयच्या पारीचा होता अंत. अक्षयची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज होतो मयुरेश. चौथं षटक प्रगतीपत्र असताना धाव फलकावरती धाव लागतात ते मात्र 30. 4 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा धाव फलकावरती लागतात. शेवटचा या षटकातील शेवटच्या चेंडूचा मात्र खेळ बाकी असेल. सुंदर फटका इथे क्षेत्ररक्षक तैनात. पियुष धनवे कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज होतोय बाद. तंबूचा रस्ता दाखवला डीजे ठोक. लुटताना दिसतात. वयाची 57 वर्ष असताना सुद्धा माधव सर ठाकरे साहेबांचा सुंदर फिटनेस पाहायला भेटतो आपल्याला. चला पुढील होणारा सामना असेल नेरल दहिवली त्यांच्या विपक्ष असेल भोईरवाडी. गोलंदाजी मार्क करते सज्ज गोलंदाज असेल पियुष धनवे. बॅट्समन रोशन समीर. स्ट्राईकला असेल तो फलंदाज रोशन. नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल समीर. आरवण संघाकडून नक्कीच पंचांचा वाईट साठी रिव्ह्यू असेल यायचं.
नक्कीच स्वेअर चेंडू असेल पंच. स्वेअर चेंडू असेल पंच, स्वेअर चेंडू असेल. आणि या स्वेअर चेंडूच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोहोचते 31च्या घरामध्ये. अतिशय दक्ष असे पंच असेल आमचे माधव ठाकरे सर. अतिशय सुंदर टोळ्या चेंडू क्षेत्ररक्षण देता येईना, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला. आणि एक धावेच्या मदतीने संघ धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. बघा आजची 4थी रात्र आहे, तरी एकही चुकी करताना दिसत नाहीत आपल्याला पंच माधव ठाकरे सर. कारण का अनुभव तितका आहे त्यांच्या पाठीमागे. 57 वर्ष झालीत तब्बल. एखाद्या तरुणाला लाजवेल अशी पंचांची भूमिका बजावतात माधव ठाकरे सर या मैदानावरती. आणि खरोखर त्यांना हे मैदान खूप आवडलेलं आहे. नाव पलकावती धाव येते 31 धावा, 6 गडी बाद झालेत आरवण संघाचे. कुठेतरी दमछाक होते आरवण संघाची धावांचे डोंगर उभं करताना. फुलटॉस मध्ये चेंडू येतोय सीमारेषा पार. चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय 6 धाव्यांसाठी. मस्ट निडेड षटकार डीजे. धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद. इथे सुद्धा उंचावणार चेंडू, परंतु उंची जास्त आणि लांबी कमी या पटक्यामध्ये. नाही जमला चेंडू आणि फळीचा मेल देऊन बसलाय सोपी जेल. फलंदाज होतोय बाद. गो टू पविलियन समीर डीजे. डीजे मास्टर नक्कीच आपल्याला जुगलबंदी पाहायला भेटते पंचांची सुद्धा. अतिशय सुंदर चेंडू इथे टाकलाय. आता मात्र फलंदाज होतोय बाद. धाव फलकावरती धावा आहेत त्या 38 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर स्लॉगरचं षटक. पियुष धनमे गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेला. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी असेला. 7 गडी बाद झालेले आहेत. 38 धावा धाव फलकावरती लागल्यात. आता मात्र फलंदाज जातोय राहुल मोडक आरवण संघाकडून. येण्या 9 नंबरवर. आता इथेशी मात्र सुद्धा परत धावबाद जिव्हारी प्रयत्न अंगलट येतोय यांच्या. प्रत्येक गडी धावबाद करतात रोशन, परंतु रोशन जबाबदारी घेतोय, परंतु फटके मारण्यात यश येत नाहीये रोशन याला. हा 9वा गडी बाद झालाय आरवण संघाचा. आता मात्र शेवटचा असेल. नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. कोणता फलंदाज बाद आहे, क्रॉस झालेत का नाहीये बघूया खेळपट्टीवरती. यायचे आमचे थर्ड अंपायर. नक्कीच नक्कीच स्वर्गीय वासुदेव परशुराम केलटकर यांच्या स्मरणार्थ अजय केलटकर यांच्याकडून पंचांसाठी दोन्ही पंचांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं. खूप खूप धन्यवाद. अतिशय जुगलबंदी आपल्याला पाहायला भेटली पंचांची आणि त्यांच्यासाठी
नक्कीच स्ट्राईकचा फलंदाज बाद असेल पंच. रोशन हा फलंदाज बाद असेल. नक्कीच स्वर्गीय वासुदेव परशुराम केळकर यांच्या स्मरणार्थ अजय केळकर यांच्याकडून दोन्ही पंचांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद असेल. अतिशय दोन्ही पंचांची आपल्याला जुगलबंदी पाहायला भेटलेली आहे. त्यांच्यासाठी ते बक्षीस आलेलं आहे. नक्कीच नवीन पंच नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला असेल. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला असेल पंच. नक्की स्ट्राईकला पण असेल रोशन. शेवटची विकेट असेल मात्र आरवन संघाची. चेंडू बाकी असेल 1. धाव फलकावरती धावा येतात 39 धावा. इथेशी मात्र या शृंखलेमध्ये पहिली ऑल आउट आपल्याला पाहायला भेटत आहे आरवन संघाचा. धाव फलकावरती धावा येतात 39. येणारे 30 चेंडू विजयासाठी गरज असेल ती 40 या धाव संख्येची. तो परत आपण संधी देऊया आमचे डीजे मास्टर यांना. पेटपे ओजी लोगो सौजन्य दिनेश कडू उपशहर प्रमुख. आपण माझा आवाज ऐकायचा असेल तर नक्कीच व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. तसेच स्वप्नील जाधव युवा सेना कर्जत शहर संघटक आपण सुद्धा माझा आवाज ऐकायचा असेल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या ठिकाणी आपला राणाप्रताप क्रिकेट संघ व शिवसेना शाखा मोठणगा आयोजित स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. अजिंक्य पवार केटी दिवाला लावलंय गाजला. लावलंय गाजला जगात फेमस झाला. लावलंय गाजला जगात फेमस झाला. अरे नावलई गाजला न जगात फेमस झाला. नावलई गाजला न जगात फेमस झाला. अरे अजिंक्य पवार केटी दिवाला लावलंय गाजला. अजिंक्य पवार केटी दिवाला लावलंय गाजला. लावलंय गाजला जगात फेमस झाला. नावलई गाजला जगावानी हलते करत सिटी. अशी बेस्ट हाय क्वालिटी नाम साक्षा युकेटीसी. अशी बेस्ट हाय क्वालिटी नाम साला युकेटीसी. अशी बेस्ट हाय क्वालिटी नाव झाला UKTC. अशी बेस्ट हाय क्वालिटी नाव झाला UKTC. नक्कीच पंचांची जोडी मैदानात चाललेली आहे. माधव ठाकरे सर आणि त्यांच्या समोर असलेला विजय जगताप सर. 99 सरकार. नक्कीच नक्कीच आपल्याला ही लाईव्ह स्पर्धा कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला भेटते. थेट प्रक्षेपण अजिंक्य पवार यांची संपूर्ण टीम त्यांचं सुद्धा सर्व टीमचं या स्पर्धेच्या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. पंच सामना फास्ट घ्यायचा जरा ठाकरे सर. आता वाजलेले 2. पियुष आणि त्यांच्या समोर असेल रेहान शेख.
रेयान शेख. आता वाजलेले 2:30. पंच माधव ठाकरे सर आपल्याला आज 5 वाजतात असं वाटतंय. प्रत्येक दिवशी आपण 3:30-4 मध्ये सामने संपवले होते, परंतु आज दुःखद घटना घडली, त्यामुळे आपल्या या 4थ्या दिवसाला थोडा उशीर झाला. नक्कीच सुयोग पालकर, विनायक कोतेकर, रुपेश कुडेकर, स्वप्नील कोतेकर, सूरज चव्हाण, आपण व्यासपीठावर थांबायचंय, व्यासपीठ सजवायचंय. आपण जर व्यासपीठावर गर्दी असेल तरच सामन्यांना मजा येईल. चला आमचे सुयोग पालकर, सूरज चव्हाण आपली वाट बघतात, पूर्ण त्यांची वाट लावलेली आहे तुम्ही. नक्कीच सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर सदानंद पालकर यांचे चिरंजीव सुयोग पालकर, HFC चे भावी मॅनेजर, आपण यायचंय व्यासपीठावर स्थान बनवायचंय. तसेच विनायक कोतेकर आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय, कारण का आपल्याला जुगलबंदी पाहायला भेटणार आहे. माधव ठाकरे आणि विजय जगताप सरांची नक्कीच या सामन्यामध्ये जुगलबंदी आपण बघत होतो. तर पुढील सामना असेल भोईरवाडी विपक्ष नेरल देवली. आपण यायचं नाणेफेक करून घ्यायचे त्वरित. इथे उंचावना मारण्याच्या बेतात सबसेला निर्धाव चेंडू जातोय, परंतु यष्टीरक्षक चुकी करतोय. यष्टीरक्षक मात्र चुकी करतोय. गोलंदाजाने गमावलं होतं, परंतु यष्टीरक्षकाने गमावलं आणि येथे बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा दे 2 धावा. आणि 2 धावेच्या मदतीनं धावा कशाही येऊ दे, बॅटला लागून येऊ दे, अंगाला लागून येऊ दे, आता यष्टीरक्षकाने सोडलेला चेंडू येऊ दे, परंतु धावा येणं महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र श्री गणेश झालाय. संघाचा धाव संख्या आहे ती 2. अतिशय सुंदर कव्हरच्या दिशेने टोळ्या चेंडू, एका क्रिकेटमध्ये मादर सौंदर्य असा दाखवणारा फटका पियुष धनवे. नक्कीच बाळादादा धनवे ज्यांनी कर्जत टेनिस क्रिकेटचं नाव रोशन केलं, त्यांचे चिरंजीव पियुष धनवे अतिशय सुंदर फटका खेळताना दिसतात आपल्याला. आणि या चौकाच्या साईड मात्र संघाची धावसंख्या 4 ने वाढते आणि धावून पोहोचते ती 6च्या घरामध्ये. चला देवळी संघ कर्णधार आणि भोईरवाडी संघ कर्णधार तेजस भवारे आपला कर्णधार पाठवायचे. तसेच भोईरवाडी संघ सौरभ भोईर आपण यायचे नाणेफेक करून घ्यायचे त्वरित. नंतर सामना 3 षटकांचाच केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. जर आपण उशीर केला तर नक्कीच. चला भोईरवाडी संघ पुन्हा त्याच दिशेने चेंडू घेत जातोय, परंतु एक धाव मात्र 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धावीच्या मदतीने संघ धाव संख्या 2 ने वाढते आणि धावून पोहोचते ती 8च्या घरामध्ये. भोईरवाडी संघ जर आपण आला नाही तर समोरच्या टीमला नाणेफेक विन दिला जाईल. शेवटचा कॉल असेल भोईरवाडी संघ. उंच नाटवाल चेंडू, अतिशय सुंदर फटका, चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. येतोय माधव ठाकरे सरांचा 6 धाव्यांसाठी षटकार. चेंडूचा खेळ बाकी असेल, धाव पलकावरती 14 धावा लागलेल्या आहेत. चला नाणेफेक करून घ्यायचे. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर स्वप्नीलजी कोतेकर साहेब यांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे. तर भोईरवाडी आणि नेरल देवळी नक्कीच या चेंडूवरती 2 धावा येतात. या 2 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 2 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर. धाव पलकावरती धाव लागतात त्या 16. तो परत संधी देऊया डीजे मास्टरला. डीजे ठोक तू.
पैकीमध्ये नेऱ्याला दैवली संघ मात्र नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, तर भोईरवाडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. सामना 4 षटकांचा राहिला. आपण प्रत्येक 3 दिवशी सेकंड राऊंड 4 षटकांचा खेळवलाय आणि थर्ड राऊंड मात्र 3 षटकांचा खेळवलेला आहे. तर नक्कीच या षटकामध्ये मात्र धाव फलकावरती धाव लागतात त्या 16 धावा. आता मात्र येणारे चेंडू असतील 24. विजयासाठी गरज असेल 24 या धावसंख्येची. P2 षटक टाकतोय गोलंदाज मयुरेश अरवण संघाकडून. अतिशय सुंदर चेंडू पैकी केलाय. चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. चेंडू जातोय यष्टरक्षक आता जाऊन विसातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. जर निर्धाव चेंडू असे टाकले तर नक्कीच दडपण येईल तो दैवली संघावरती. परंतु येणारे 24 चेंडू 24 धाव संख्येची गरज होती, त्यातील एक चेंडू कमी होतोय. येणारे 23 चेंडू आणि 24 धाव संख्येची गरज. अतिशय सुंदर फटका क्षेत्ररक्षित तैनात, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. आणि इथेशी पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. ओव्हर स्टेपिंग असेल आणि या ओव्हर स्टेपिंग मध्ये नो चेंडू येतो आणि नक्कीच पुढचा चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच पंचांचा हेलिकॉप्टर इथेशी मैदानामध्ये लँड होताना दिसतोय. उघडा डोळे बघा नीट आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, एबी माताची गाईडलाईन असेल. उघडा डोळे बघा नीट तर पुढचा चेंडू फ्री हिट. फलंदाज असेल डबल शीट तर गोलंदाज असेल सिंगल शीट. नक्कीच 1+1 अशा 2 धावा घ्यायचे. 7 स्कोरर मित्र धाव पळकावरती धाव लागतात त्या 18 धावा. सुंदर लॉंगच्या दिशेने टोळ्यात चेंडू क्षेत्ररक्षित तैनात. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव सहजपणे पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 1 निवडते. जाऊन पोहोचते ती 19च्या घरामध्ये. दुसरं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाजी मार्क करते सजग होत असेल मयुरेश. 19 धावा लागल्यात. अजूनही गरज असेल ती 21 धाव संख्येची. सुंदर चेंडू इथेशी सोपा झेल पकडला आणि संपवलाय रियान शेख याचा खेळ. तो पण संधी देऊया आपण डीजे मास्टरला. एक गडी बाद झाला. 19 धावा लागतात. अजूनही 21 धाव संख्येची गरज असेल. जर का अशाच विकेट गेल्या तर नक्कीच सामना चुरशीचा होईल. यातील मात्र शंका नाहीये. सुंदर स्ट्रेट केलेला फटका क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव मात्र सहजपणे पूर्ण होते. नक्कीच पुन्हा पंचांचा नोचा इशारा असेल. ओ स्टेपिंगच्या स्वरूपात नो चेंडू असेल. पुन्हा हेलिकॉप्टर लँड होते मैदानामध्ये. पंच आमचे विजय जगताप सरांचा हेलिकॉप्टर लँड झालेला आहे. पुन्हा असेल सुवर्ण संधी. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. धाव बळकावर धाव लागतात ते 21 धावा. नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिटच्या चेंडूवरती सुवर्ण संधी होती, परंतु या संधीचं सोनं करता आला नाहीये पियुष धनवे यांना. आणि तशी निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव फलकावरती 21 धावा लागतात. अजूनही 19 धावसंख्येची गरज असेल.
उर्वरित काही चेंडू शिल्लक असतील दुसरे षटक प्रगतीपथावर असताना सुंदर चेंडू मेडुकेटच्या दिवशी चेंडू शतरक्षित तैनात कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. एक धाव इथेशी पूर्ण होते. एका धावीच्या मदतीने क्रिकेट थोडं शांत चाललंय कारण का बॉल टू रन धावा आलेले आहेत त्यामुळे क्रिकेट शांत खेळताना दिसतात दैवली संघ. धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा. चेंडू बाकी असतील एक चेंडू बाकी असेल. सुंदर फटका इथेशी पांडुरंग धावतात. चेंडू मागे चेंडू जिंकणार की पांडुरंग जिंकणार परंतु चेंडूने इथेशी शर्यत जिंकलेली आहे. चेंडू इथेशी होते फरार जातोय 4 धावांसाठी चौकार. धावफलकावरती धावा लागतात त्या 26 धावा लागतात. 2 षटकांच्या समाप्ती नंतर एक गडी बाद. तो परत संधी देऊया आमचे लाडके डीजे मास्टर. ठोक तू करायचे त्या दैवली संघाला. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो प्रवीण. सुंदर टॅप केलेला चेंडू. अतिशय चलाक की क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते दोन्ही फलंदाजांचं कारण का बॉल टू रन धावा आलेले आहेत त्यामुळे एकेरी दुहेरीच्या मदतीने संघ पुढे धावसंख्या पुढे नेण्यात यश येते दोन्ही फलंदाजांना. धाव फलकावरती धावा 27 धावा. अजूनही 13 धावसंख्येची गरज असेल. 13 धावसंख्येची गरज असेल. बघा कसा फटका सुरेख आहे. दोन्ही फलंदाजांचा विचार करून नक्कीच अतिशय अनुभवाने भरलेले फलंदाज असतील त्या. चलाक चतुर पद्धतीने धावसंख्या कुठून काढतात. एक धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे ढकलत चालले. आता मात्र 12 धावसंख्येची गरज असेल. 28 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. सुंदर मेडुकेटच्या दिशेने चेंडू इथेशी शतरक्षित तैनात. जिथेशी एकच धाव होती तिथेशी माझा चित्तेच्या चपळाईने हारण्याच्या गतीने 2 धावा सहजपणे पूर्ण करण्यात यश येते दोन्ही फलंदाजांना. नक्कीच 1 बाउन्स 1 शॉट आहे का 1 शॉट असेल. एकच धाव घ्यायची आहे. धाव बलकडी धाव आहेत त्या 29 धावा. अजूनही 11 धावसंख्येची गरज. सुंदर फटका इथेशी कव्हरच्या दिशेने टोळ्या चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू बघित धावतोय परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि येतोय इथेशी 4 धावींसाठी चौकार. डीजे
तशी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. कुठंतरी सामना लांबवण्याचा प्रयत्न चालू आहे दैवली संघाचा. धाव बळकावरती धावा 33 धावा अजूनही उर्वरित 13 चेंडूंचा खेळ बाकी. धाव संख्येची गरज आहे 7 धावा. 13 चेंडूंवरती 7 धावा करायचे दैवली संघाला. सलामी गेलेला फलंदाज पियुष धनवे अजूनही मैदानात सज्ज असेल. अतिशय सुंदर फटका क्षेत्ररक्षक देत आहे ना. आता गाही संकटात नाही आणि इथे झाले चुकीला माफी नाही. दगडी झाला पिक्चर मधला डायलॉग असेल, चुकीला माफी नाही. आणि तशी मात्र 2 धावा सहजपणे पूर्ण होतात आणि 3 षटकांच्या समाप्ती पदा येताना धाव बळकावरती धावा येत्या 35 धावा. येणारे 12 चेंडू 5 धाव संख्येची गरज असेल. 12 चेंडू आणि 5 धाव संख्येची गरज असेल ती दैवली संघाला. प्रमोद धुळे गोलंदाजी मार्गवरती सज्ज गोलंदाज असेल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 14 षटक घेऊन येतोय. 12 चेंडू 5 धाव संख्येची गरज. सामन्यामध्ये औपचारिकताच उरलेली आहे. बघूया प्रमोद धुळे गोलंदाजी मार्गवरती सज्ज असेल. 12 चेंडू 5 धाव संख्येची गरज. चला स्पीडअप घ्यायचे सामन्याला. स्पीडअप घेणं गरजेचं आहे कारण का आता वाजलेले 3 आणि या फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आहे. अतिशय सुंदर फटका कव्हरच्या दिशेने गेलाय. फटका चेंडू गेलाय सीमा रेषा पार. येतोय 6 धावांसाठी षटकार. तसे दिशे दैवली संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. चला